नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. हे काय, हे तर दोघे मस्त आनंदाने एकमेकांना मिठ्या मारतायत. तू तर म्हणाली होतीस की खूप मोठा तमाशा होईल म्हणून, खजान सिंग अवंतिकाला म्हणाला. दोघेही नेमकेच हवेलीमध्ये येत होते. मला वाटलं होतं बडी भाभी इथे येऊन फार मोठा धिंगाणा करेल, पण काय माहिती ती एवढी शांत कशी काय, अवंतिका म्हणाली. नक्कीच काहीतरी घोळ दिसतोय मला अवंतिका, नाहीतर ती महामाया इतक्या शांततेनं आरंभचं ऐकून घेणार नाही, खजान सिंग म्हणाला. मलाही तेच वाटतंय. आणि आरंभ जो परवापर्यंत इतका रागामध्ये फणफणत होता, आज इतका शांततेनं सगळं हे कसं काय करतोय, अवंतिका डाऊट घेत म्हणाली. देव जाणो, पण या महामायेला आपण इथं बोलावलंय हे जर तुझ्या मासांना कळालं तर, खजान सिंग म्हणाला. नाही कळणार, मी तसं भावीला सांगून ठेवलंय, त्यामुळे आपले नाव कुठंच येणार नाही, अवंतिका बोलली. तारा, जेवायला चल, तुलसी ताराच्या रूममध्ये येऊन म्हणाली. मला भूक नाही तुलसी दीदी, तारा नाराजीच्या सुरात म्हणाली. मासांचं बोलणं इतकं मनाला लावून घेऊ नकोस, तुला माहित आहे ना त्यांच्या मनामध्ये काहीही नसतं, तुलसी ताराला समजावत म्हणाली. नाही दीदी, माझी सा फक्त मी सोडून बाकी सगळ्यांवर फार प्रेम करतात, मी तर दुश्मन आहे ना त्यांची, तारा बोलली. असं काही नाहीये तारा, अवनी दिदी गेल्याचं दुःख त्या अजून विसरू शकल्या नाहीत, त्यामुळे तुझ्याशी थोडं कठोर वागतात. पण खरं सांगते, त्यांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल अजिबात हीन आणि तुच्छ भावना नाही, तुलसी म्हणाली. अच्छा, मग मी जेव्हाही इथे येते तेव्हा त्या मला अवनी दिदीवरनं का बोलतात? मी तर फक्त दीदीची सेवा करायलाच या हवेलीत आले होते ना, तारा डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणाली. मला सगळं माहीत आहे तारा, तुलसी तिच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणाली. मग माझी सा का मला दीदीची गुन्हेगार समजतात, तारा बोलली. दीदीला कॅन्सर होता, तिला वेळेवर कळालं नाही, आणि जेव्हा कळालं तेव्हा फार उशीर झाला होता, यामध्ये माझी चूक काय, तारा म्हणाली. तुझी चूक फक्त इतकीच आहे की तू भाईसांच्या जवळ आली होतीस, तुलसी एक दीर्घ श्वास घेत म्हणाली. मला सगळं मान्य आहे दीदी, पण दीदी तो एक नाजूक क्षण होता. तुमचे भाईसा अवनी दीदीच्या आजारपणामुळे फार खचले होते. दीदीची जी काही हालत झाली होती त्याचा सगळा दोष ते स्वतःवरती घेत होते, त्यामुळे मी फक्त त्यांना सांत्वन देत होते, आणि त्या नाजूक क्षणी आमच्या हातून नकळत चूक झाली, ज्याचा आम्हालाही खूप पश्चाताप झाला. दीदीला ही गोष्ट कळू नये म्हणून मी फार काळजी घेतली होती, पण दीदीला कसं कळालं देव जाणो, तिनं अजूनच या गोष्टीचा धसका घेतला आणि आमचं लग्न लावून दिलं. मला अजूनही त्या गोष्टीचा फार गिल्ट आहे, पण झालेल्या गोष्टी मी नाही ना बदलू शकत, तारा एक दीर्घ श्वास घेत म्हणाली. जे झालं ते झालं, आता मागच्या गोष्टी सोडून पुढच्या गोष्टींचा विचार करायला हवा. तारा, शुभांगी खरंच खूप सालस आणि चांगली मुलगी आहे, ती आरंभासाठी अगदी योग्य आहे, तुलसी म्हणाली. अजिबात नाही दीदी, तुम्हाला आरंभाचा स्वभाव माहीत आहे, त्याचं एज्युकेशन, त्याचं राहणीमान, कोणत्याच गोष्टीला ती मुलगी मॅच होत नाही, तारा म्हणाली. तारा, अगं शुभांगी सुद्धा फार शिकलेली आहे म्हणे, आणि रूपाला गुणांना तर काहीच कमी नाही तिच्याकडे. तू तिला एकदा बघ तरी, तू तिला पाहिलंस तर तू तिच्या प्रेमातच पडशील बघ, तुलसी म्हणाली. नाही दीदी, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मला ती मुलगी माझ्या आरंभासाठी योग्य वाटत नाही. कुठे माझा आरंभ आणि कुठे ती गावढळ अशिक्षित मुलगी? असेल ती सुंदर, परंतु शिक्षण आणि राहणीमान त्याचं काय? आरंभासाठी सपनाच बेस्ट आहे, तारा तोऱ्यात म्हणाली. मग शुभांगीचं काय तारा? शुभांगीचं आणि आरंभाचं लग्न झाले तेही विधिवत, तुलसी म्हणाली. जबरदस्तीचं लग्न म्हणा दीदी, मासाने आरंभावरती या लग्नासाठी दबाव टाकला आणि म्हणून आरंभला हे लग्न करावं लागलं. त्यांना माहीत होतं आरंभ त्यांच्या शब्दाबाहेर नाही, आणि ताराही इथे नाही. त्यांनी त्यांचा डाव साधला आणि त्या गावढळ मुलीशी माझ्या आरंभाचं लग्न लावून दिलं, तारा दात ओठ खात म्हणाली. तुझा फार मोठा गैरसमज होतोय तारा, मासांचा अजिबात असा काही हेतू नव्हता. अगं त्यांनी तर स्वतः सपनाला या घरची बहू म्हणून आशीर्वाद दिला होता, परंतु परिस्थितीपुढे कुणाचं काय चालतं? तू मान किंवा न मान, आता हेच सत्य आहे की शुभांगी आरंभाची धर्मपत्नी आहे. जेवायला आम्ही वाट पाहतोय, असं म्हणून तुलसी बाहेर निघून गेली.
तुम्ही काहीही म्हणा दीदी, पण त्या मुलीला मी माझ्या आरंभच्या आयुष्यामध्ये येऊ देणार नाही. मी उद्याच आरंभला इथून मुंबईला घेऊन निघून जाणार आहे. त्यानंतर ती मुलगी इथे राहो किंवा निघून जाओ याच्याशी आमचा काहीही संबंध नसेल. असं म्हणून तारा केसांना झटका देत तिच्या रूमच्या बाहेर आली. इकडे डायनिंग टेबलवरती तुलसी, सिया, शुभांगी बसलेल्या होत्या. त्यांनी जेवणाची ताटं वाढून घेतली होती. ताराचंही ताट वाढलेलं होतं. ती येऊन तुलसीच्या बाजूला बसली. शुभांगी आणि सिया त्या दोघींच्या समोरासमोरच बसलेल्या होत्या. तारा आणि शुभांगीची नजरानजर झाली. तारा शुभांगीला घृणास्पद नजरेनं पाहत होती. तिने घुंगट वर केलेला होता आणि ती खरंच तुलसी म्हणते त्याप्रमाणे फारच सुंदर होती. काही क्षण तारा तिच्याकडे पाहतच राहिली आणि ते पाहून शुभांगीने तिला एक गोड स्माईल दिली. त्यावर तारानं नाक मुरडलं आणि जेवणात लक्ष घातलं. जेवण झाल्यावर मग सिया आणि शुभांगी मिळून किचन आवरत होत्या. मम्मा, मला खूप झोप आली आहे, छोटा शौर्य येऊन सियाला म्हणाला. बस 5 मिनिटं हा बाळा, माझं आवरून होतच आलंय, सिया बोलली. नो, मला आत्ताच झोपायचंय, शौर्य हट्ट करत म्हणाला. दीदी तुम्ही जा, मी बाकीचं सगळं आवरून घेते, शुभांगी सियाला म्हणाली. सकाळपासून तू किती कामं केलीस, दोघी मिळून करू लगेच होऊन जाईल. शौर्य बाळा 5 मिनिटं थांब ना, सिया पुन्हा म्हणाली. नाही, शौर्य आता हात पाय आपटत म्हणाला. दीदी प्लीज तुम्ही त्याच्यासोबत जा, त्याला झोप आली असेल, मी एवढं आवरते आणि मग मीही झोपायला जाते, शुभांगी म्हणाली. ठीक आहे. असं म्हणून सियानं हात धुतले आणि रुमालाला पुसून तिनं शौर्याला उचलून घेतलं. गुड नाईट परी, शौर्य सियाच्या खांद्यावरती मान टाकून म्हणाला. गुड नाईट छोटे कोवरसा, शुभांगी गोड हसत म्हणाली आणि मग सिया शौर्याला घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेली. शुभांगीने राहिलेली सगळी कामं पूर्ण केली आणि किचन नीट साफ करून तिने एक दुधाचा ग्लास भरून घेतला आणि ती दाजीसांच्या रूममध्ये आली. दादीसा त्यांच्या बेडवरती डोळे मिटून पडलेल्या होत्या. त्यांचा एक हात त्यांच्या माथ्यावर आणि दुसरा हात त्यांच्या पोटावरती आणि पायाची घडी घातलेली होती. दादीसा, शुभांगीने दारामध्ये उभं राहून हळूच दादीसांना आवाज दिला. छोरी, तू झोपली नाहीस अजून? दादीसा तिच्या आवाजानं डोळे उघडून तिच्याकडे पाहत म्हणाल्या. नाही. असं म्हणून शुभांगी दादीच्या रूममध्ये आली आणि तिच्या हातामध्ये दुधाचा ग्लास होता. हे कोणासाठी? दादीसांनी विचारलं. तुमच्यासाठी. तुम्ही आज नीट जेवला नाहीत ना, चला पिऊन घ्या, शुभांगी तो दुधाचा ग्लास दादीसांच्या हातामध्ये देत म्हणाली. माझ्यासाठी? छोरी, मी काय लहान बाळ आहे का? दादीसा हसत म्हणाल्या. लहान बाळ नाही आहात, परंतु लहान बाळापेक्षा काही कमी नाही आहात. चला लवकर दूध पिऊन घ्या. असं म्हणून शुभांगीने दुधाचा ग्लास त्यांच्या ओठांजवळ नेला. मी आज जेवले नाही म्हणून मला तसं म्हणतेस ना? दादीसा डोळे बारीक करून तिच्याकडे पाहत म्हणाल्या. हो, शुभांगी म्हणाली आणि दादीसांनी तिच्या हातातला ग्लास घेऊन बाजूच्या टेबलवर ठेवला. तुलाही वाटतं का मी ताराशी फार उद्धटपणे बोलले? दादीसा एक दीर्घ श्वास घेत म्हणाली. दादीसा, तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे मला माहीत नाही, पण तुम्ही मोठ्या आहात ना, तुम्ही त्यांना समजून घ्यायला हवं. असं जेवणावर राग काढून तुम्ही उपाशी राहून काय होणार आहे? यामध्ये तुमचीच तब्येत खराब होईल, शुभांगी दादीसांना समजावत म्हणाली. तुला माहीत नाही छोरी, तारा खूप कपटी आहे, दादीसा म्हणाल्या. काही जरी असलं तरी त्या या घरच्या बहुराणी आहेत आणि कुंवरसांच्या आई आहेत, शुभांगी म्हणाली. सावत्र आई, दादीसा थंड नजरेनं शुभांगीकडे पाहत म्हणाली आणि शुभांगी थोडी दचकली. बरं ते जाऊ द्या, तुम्ही अगोदर दूध पिऊन घ्या, शुभांगीनं पुन्हा ग्लास उचलून दादीसांच्या हातात ठेवला. तू ऐकणार नाहीस ना, दादीसा म्हणाल्या. नाही. असं म्हणत शुभांगीनं नाही मध्ये मान डोलावली. दादीसा हसली आणि तिच्या डोक्यावरनं हात फिरवत त्यांनी दूध पिऊन टाकलं. चला आता बराच वेळ झालाय, झोपा, असं म्हणून शुभांगीनं त्यांच्या अंगावरती ब्लँकेट ओढून दिलं आणि गुड नाईट म्हणून तिच्या रूममध्ये निघून गेल्या. किती गुणाची मुलगी आहे. 2च दिवस झाले तिला या घरामध्ये येऊन, पण अगदी या घराला तिनं आपलं मानून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतीये. ठाकूरजी, माझ्या आरंभला सद्बुद्धी द्या, त्यांचं मन शुभांगीकडे वळू द्या आणि हे लग्न सफल होऊ द्या, असं म्हणत
दादिसाने देवाला हात जोडले आणि शांतपणे डोळे मिटले. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तारा आणि आरंभ शुभांगीला ॲक्सेप्ट करतील? ही लव्ह स्टोरी पुढे कशी जाईल पाहूयात पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.